उपवास. बऱ्याच जणांना उपवास धरायची सवय असते. उपवास धरणं म्हणजे साबुदाणा, भगर किंवा रताळे, बटाटे वगैरे असं जड अन्न खाणं अशी आयुर्वेदामध्ये उपवासाची संकल्पना नसून आयुर्वेदामध्ये देखील उपवासाचं महत्व अनन्यसाधारण महत्व आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि उपवासाला आयुर्वेदामध्ये लंघन असं म्हटलेलं आहे. तर लंघनम परम औषधम असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. म्हणजे लंघन करणं हे एक फार म्हणजे मोठ्या प्रकारचं औषध सेवन करण्यासारखं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि आता अलीकडच्याच एक काही महिन्यांपूर्वी एक जपानी शास्त्रज्ञ आहे, त्याला फक्त फास्टिंग ह्या विषयावर त्याला एक नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि त्यांनी फास्टिंग किंवा उपवास धरण्याच्या सवयीमुळे कॅन्सरच्या पेशीच्या शरीरामध्ये निर्माण होत असतात ते टेंडन्सी आपल्याला कमी करणं शक्य आहे असं त्यांनी त्याच्या संशोधनाने सिद्ध केलेलं आहे. उपवास जो आहे, समजा उपवासाच्या दिवशी काय करावं, दिवसाची किंवा महिन्याची उपवास ज्यांना असतात त्यांनी उपवासाच्या दिवशी आठवड्यातून एकदा किमान फक्त दुधावर राहणं असेल, दूध राजगिरावर राहणं असेल, दूध खजूर किंवा काळी मनुक्याच्यावर राहणं असेल, अशा पद्धतीने उपवास जर धरला किंवा फक्त फळांवर राहणं असेल, अशा पद्धतीने उपवास जर त्या व्यक्तीने जर धरला, त्यातनं त्याचे नक्कीच विविध जे काही टॉक्झिन्स बॉडीमध्ये निर्माण झालेले असतात, आतड्यामध्ये विविध दूषित घटक निर्माण झालेले असतात, त्यातनं ते पचण्यास त्याची मदत होणार आहे. त्याच पद्धतीने एखादी व्यक्ती उपवास जर धरत नसेल पण ती त्याला या लंघनाचा फायदा करायचा जर असेल, त्याने काय करावं की आठवड्यातनं एकदा किमान दुधावर राहावं किंवा किमान सकाळचं जेवण करून दुपारी जेवल्यानंतर रात्री झोपेपर्यंत मुगाच्या कडणावर फक्त व्यक्ती जर राहिली तर त्यातनं त्याचं आतडं स्वच्छ होणं, लिव्हर स्वच्छ होणं आणि अनेक दूषित घटक शरीरात निर्माण झालेले असतील आतड्यामध्ये ते पचण्यास मदत होऊन त्याचं आरोग्य त्यांनी चांगलं राहण्यास त्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे.